यस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय सत्र 2021 आणि 22च्या या सत्रातील या प्रवासातील आजचा हा शेवटचा व्हिडिओ. या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी तुम्हाला भेटायला आलोय आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक द्यायला आलोय आणि सोबतच आपण डिस्कस करतो आहोत आणखी एक पेपर जी मुलं उशिरापर्यंत अभ्यास करतायत त्यांची आपली आज भेट होणार आहे. तर बघा, आपण वर्षभर सोबत अभ्यास केला आणि शेवटी आपण पेपर प्रॅक्टिस करून घेतो. त्यामध्ये आपण हा पुन्हा एक पेपर प्रॅक्टिस करून घेतोय. या पेपरमध्ये आपण डिस्कस करतोय अच्युत गोडबोले यांचा जो शेवटचा लेसन आहे, जो लेसन आहे ओएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. या लेसनला आपण इथं डिस्कस करतोय. तर या लेसनमध्ये तुम्हाला त्यांनी त्यांचा पूर्ण प्रवास सांगितलाय, म्हणजेच त्यांची अपब्रिंगिंग कशी झाली, म्हणजेच त्यांनी अगदी कुठून सुरुवात केली, कशा प्रकारे त्यांनी अनेक ऑब्स्टॅकल्स त्यांच्या जीवनामध्ये आले, कशा प्रकारे इंग्लिश न येणं, चांगलं इंग्लिश न बोलता येणं हे त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं ऑब्स्टॅकल होतं, तेही त्यांनी त्यावरही त्यांनी मात केली आणि पुढे गेले. हा संपूर्ण जीवन प्रवास ते त्याच्यामध्ये सांगतायत आणि आपल्याला इथं जो पॅराग्राफ दिला आहे तो आहे ते सांगतात की त्यांचं जे अपब्रिंगिंग आहे, त्यांचं जे बालपण आहे, लहानपणापासून मोठे होत असताना जे त्यांचं सुरुवातीचं जीवन आहे ते कशा प्रकारे अगदी अगदी लोअर मिडल क्लास फॅमिलीमधून ते होते आणि त्यांना कशा त्यांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण होत नव्हत्या, या प्रकारचं तो एक पॅराग्राफ आहे. तर या पॅराग्राफमधले बाकी क्वेश्चन्स आपण न घेता, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण अगदी महत्त्वाचे क्वेश्चन्स घेतोय. तर बघा, आपण याच्यामध्ये ग्रामरचा क्वेश्चन घेतोय. त्या ग्रामरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला इथं विचारलं, बेटा बघा इथं विचारलंय, I did not fully understand their decisions, but I was discussions, but I was immensely impressed. Remove to. बघा, जरी एक्झॅक्ट असा प्रश्न येत आला नाही तरी अशा प्रकारचेच प्रश्न येतात. आपण ते सर्व प्रकारचे प्रश्न डिस्कस करतोय. तर बघा इथं आपण त्यांनी म्हटलंय रिमूव्ह बट, बटला रिमूव्ह करा. तर एक लक्षात घ्या, जर सेंटेन्समध्ये बट दिलेलं आहे म्हणजे सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि तुम्हाला त्याला रिमूव्ह करायचं आहे म्हणजेच तुम्हाला तिथं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवताना आपण बटला रिप्लेस करताना दोने रिप्लेस करतो. फक्त बटच्या ठिकाणी दो लावू नका, अशी चूक करू नका. सेंटेन्सच्या मिनिंगनुसार जायचं. सेंटेन्स म्हणतं की आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स. मला त्यांचे डिस्कशन्स समजत नव्हते, पण तरीसुद्धा आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. तरीसुद्धा मी अत्यंत ते डिस्कशन्स ऐकून मी अत्यंत इम्प्रेस व्हायचो असं म्हटलंय. तुम्हाला जर इथं बट रिप्लेस करायचं आहे, जर तुम्हाला इथून बट काढून टाकायचं आहे, तर अशा वेळी आपण म्हणतो की जरी त्यांना ते डिस्कशन समजत नव्हते तरी त्यांना ते डिस्कशन्स इम्प्रेस करायचे. म्हणजे अशा वेळी आपण बट काढताना पुढे आपण दो यूज करत असतो, दो किंवा ऑल्दो, जरी तरी. म्हणजेच याचं सेंटेन्स असं होईल की दो आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड, जरी मला ते फुल्ली समजत नव्हतं ते डिस्कशन. मग इथं आपण मध्ये कॉमा देऊ. कॉमा मध्ये का बरं द्यायचा? कारण कंजंक्शन सुरुवातीला आलं, सबऑर्डिनेट कंजंक्शन सुरुवातीला आलं म्हणून आपण मध्ये कॉमा दिला. तर मध्ये आपण कॉमा द्यायचा आणि पुढे सेंटेन्स लिहायचं की जरी दो आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. देन राईट अ सेंटेन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट शोज पास्ट हॅबिट. जेव्हा कधी तुम्हाला पास्ट हॅबिट म्हटलं जाईल तेव्हा आपण दोन प्रकारचे सेंटेन्स पाहायचे. एक म्हणजे पहिला प्रेफरन्स द्यायचा यूज्ड टू. यूज टूचा अर्थच होतो पास्ट हॅबिट, मीन्स आय यूज टू. ठीक आहे. आणि यूज टूला सिमिलर एक वर्ड वापरला जातो, मॉडेल ऑक्झिलरी वापरली जाते. यूज टू सुद्धा मॉडेल ऑक्झिलरी आहे. आणि वुड, इथं यूज टूला वुड अगदी सेम आहे. म्हणजे तुम्हाला जर कधी क्वेश्चन आला की यूज टूला रिप्लेस करा, तर यूज टूला वुडशी रिप्लेस करायचं आणि वुडला यूज टूशी रिप्लेस करायचं. मग बघा, याच्यामध्ये या पूर्ण लेसनमध्ये कुठं तुम्हाला दिसतं का पास्ट हॅबिट? तुम्हाला कुठं दिसलेली आहे का त्या पॅराग्राफमध्ये?
तर मी अगदी आधी असं करायचो, कुणीतरी काहीतरी करायचा किंवा करायचो किंवा करायची हे सांगताना आपण एकतर युज्ड टू वापरतो किंवा वूड वापरतो. मग पाहायचं कुठं या दोन मॉडल ऑक्झिलरीचा यूज करून कुठं पास्ट हॅबिट सांगितली आहे का, असेल तर मग तिथं ती वापरायची. आपण फक्त याच पेपरबद्दल बोलतोय असं नाहीये, आपल्याला ही कॉन्सेप्ट घेऊन सर्वच क्वेश्चन्सवर डिस्कशन करायचं आणि कमी वेळेमध्ये. देन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर. तुम्हाला माहिती आहे बेटा, हा जो A6 क्वेश्चन असतो, हा A6 क्वेश्चन कम्प्लिटली ओकॅब्स बेस्ड असतो, ओकॅब्युलरीवर बेस्ड असतो, शब्दार्थांवर बेस्ड असतो. तुम्हाला इथं म्हटलंय की तुम्हाला इथे एक वर्ड रजिस्टर बनवायचं आहे. वर्ड रजिस्टर बनवणे म्हणजे काय करणे, वर्ड रजिस्टर बनवणे म्हणजेच वर्ड्सची लिस्ट बनवणे, आणि कसे रिलेटेड वर्ड्सची लिस्ट बनवणे. आणि कुठले रिलेटेड वर्ड्स म्हटले आहेत, जे वर्ड्स हाऊस होल्ड ॲप्लिकेशन्स किंवा ऑब्जेक्ट्स बद्दल सांगतात. हाऊस होल्ड अप्लायन्सेस, मी ॲप्लिकेशन्स म्हटलं, सॉरी या घाईघाईमध्ये झालं. सो हाऊस होल्ड अप्लायन्सेस, जे आपल्याकडे घरगुती अप्लायन्सेस असतात, कोणकोणते अप्लायन्सेस इथं डिस्कस केले आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. अगदी फॅन, फ्रीज आणि त्या सर्व गोष्टी इथं सांगितल्या आहेत की रेफ्रिजरेटर नव्हतं, फॅन नव्हता वगैरे. हे जे हाऊस होल्ड जे अप्लायन्सेस आहेत त्यांची एक लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. 4 वर्ड्स तुम्हाला सांगायचे आणि 4 वर्ड्स इझिली तिथे तुम्हाला मिळतील. 4 वर्ड्स तुम्हाला सांगायचे आहे. अगदी फ्रीचे मार्क्स आहेत बेटा, मार्क्स सोडायचे नाही. आणि हो, सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे की तुम्हाला जरी कन्फ्युजन असेल, एखादा क्वेश्चन जर येत नसेल, समजत नसेल, तरी तो क्वेश्चन सोडायचा नाही. प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर जसं जमेल तसं लिहायचं, परंतु क्वेश्चन रिकामा सोडायचा नाही. देन लँग्वेज स्टडी. हा बेटा, इथं पुन्हा ग्रामर. या ग्रामरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला म्हटलंय की रिराईट ॲज अ रेटॉरिकल क्वेश्चन. आता रेटॉरिकल क्वेश्चन काय असतो, रेटॉरिकल क्वेश्चन्सचा अर्थ असा असतो की एखादा क्वेश्चन अशा प्रकारे विचारतात की जो फक्त आपल्या त्या पॉइंटला किंवा मुद्द्याला एम्फसाइज करण्यासाठी किंवा त्या मुद्द्याला कन्फर्म करण्यासाठी आपण रेटॉरिकल क्वेश्चन विचारत असतो. मीन्स इथं म्हटलंय की नो चिल्ड्रन वुड डाय ऑफ सच कॉजेस. जर असं काही झालं तर नो चिल्ड्रन वुड डाय ऑफ सच कॉजेस, की अशा प्रकारच्या कारणांमुळं लेकरं हे काय होणार नाहीत, वुड डाय. नो चिल्ड्रन वुड डाय, अशा प्रकारे लेकरं मरणार नाहीत असं म्हटलेलं आहे. तर जेव्हा जेव्हा रेटॉरिकल क्वेश्चन विचारला जाईल, काही सिंपल ट्रिक्स असतात. जेव्हा जेव्हा रेटॉरिकल क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा पाहायचं की या क्वेश्चनचा, या सेंटेन्सचा तुम्ही क्वेश्चन टॅग कसा करू शकता. फॉर एक्झाम्पल वुड, वुड दे. आपण म्हणतो वुड दे. का बरं वुड दे म्हणतो बेटा आपण, कारण सेंटेन्स निगेटिव्ह आहे. ठीक आहे, वुड दे, बस तेच तुम्हाला यूज करायचं आहे. तुम्हाला सेंटेन्स स्टार्ट करायचं आहे वुड पासनं. कसं होईल सेंटेन्स, वुड, वुड चिल्ड्रन, वुड चिल्ड्रन डाय, वुड चिल्ड्रन डाय ऑफ सच कॉजेस आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. कोणता, रेटॉरिकल क्वेश्चन. तर बेटा रेटॉरिकल क्वेश्चन करत असताना, बिलकुल रेटॉरिकल क्वेश्चन करत असताना कधीही काळजी घ्यायची की रेटॉरिकल क्वेश्चन हा, आपला जो रेटॉरिकल क्वेश्चन असतो, हा रेटॉरिकल क्वेश्चन हा फक्त कन्फर्मेशन सांगत असतो. त्यामुळं तो तिथं आपल्याला जो हेल्पर दिला आहे, जो हेल्पिंग वर्ब आहे किंवा जो मॉडल ऑक्झिलरी आहे, त्यालाच घेऊन आपण तिथं क्वेश्चन क्रिएट करत असतो. ओके. देन त्यानंतर म्हटलंय ऑब्लिगेशन सांगणारी मॉडल ऑक्झिलरी वापरा. बघा, मॉडल ऑक्झिलरीचे फंक्शन्स हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहेत. तर मॉडल ऑक्झिलरीचे फंक्शन्स सांगताना ऑब्लिगेशन ही मॉडल ऑक्झिलरी वारंवार रिपीट होत आहे. ओके, मस्ट ही मॉडल ऑक्झिलरी ऑब्लिगेशन सांगते. ओके, मस्ट ही मॉडल ऑक्झिलरी ऑब्लिगेशन सांगते. तर शुड ॲडवाइस सांगतो, शुड ॲडवाइस सांगतो, मस्ट ऑब्लिगेशन सांगतं, यूज्ड टू पास्ट हॅबिट किंवा हॅबिच्युअल पास्ट सांगतं, वुड सुद्धा हॅबिच्युअल पास्ट सांगतं. अशा प्रकारे फंक्शन्स आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मग करायचं काय की जिथं
दुसरी कुठली मॉडल ऑक्झिलरी असेल तिथं आपण जी त्यांनी म्हटलं की ऑब्लिगेशन वाली मॉडल ऑक्झिलरी वापरा, म्हणून आपण इथं मस्ट वापरलं ऑब्लिगेशन सांगणारी मॉडल ऑक्झिलरी. दॅट्स इट. ओके. देन इन अ पॉवर्टी फ्री वर्ल्ड नो चिल्ड्रन वुड डाय ऑफ सच कॉजेस, की पॉवर्टी फ्री जगामध्ये नो चिल्ड्रन वुड डाय ऑफ सच कॉजेस, की कुठलाच मुलगा अशा कॉजेसमुळे काय आहे की मरणार नाही किंवा मेला नसता, मरणार नाही. तर अशा वेळी तुम्हाला म्हटलं आहे इफने सेंटेन्स बनवा, की जर असं असतं तर तसं झालं असतं. तर इफ देअर वॉज किंवा धिस वॉज, इफ धिस वॉज अ पॉवर्टी फ्री वर्ल्ड, जर, आणि मी वॉजच का बरं वापरला, कारण तुम्हाला माहिती आहे इफ क्लॉजचा रूल असतो की इफ क्लॉज जर पास्टमध्ये असेल तर पुढचा क्लॉज हा वुडमध्ये असतो. इफ जर प्रेझेंटमध्ये असेल तर पुढचा हा प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये असतो, आणि इफ जर पास्ट परफेक्टमध्ये असेल तर पुढचा वुड हॅवमध्ये असतो. त्यामुळे आपण म्हटलं इफ धिस वॉज अ पॉवर्टी फ्री वर्ल्ड, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल इफ देर वॉज अ पॉवर्टी फ्री वर्ल्ड, पॉवर्टी फ्री वर्ल्ड जर असतं तर नो चिल्ड्रन वुड डाय ऑफ सच कॉजेस. म्हणजे काय चेंज करायचं, फक्त एवढंच चेंज करायचं आहे, इफ धिस वॉज अ पॉवर्टी फ्री वर्ल्ड नो चिल्ड्रन वुड डाय, कॉमा तसाच ठेवू आपण. का बरं ठेवू, कारण इफ हे कंजंक्शन आधी आलाय म्हणून कॉमा आपण मध्ये घेतला. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर बेटा स्पॉट द एरर. पुन्हा एक महत्वाचा प्रश्न आहे स्पॉट द एररचा. तर या स्पॉट द एररच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिसेल की स्पॉट द एररच्या क्वेश्चनमध्ये काय आहे, त्यांनी प्रिपोजिशन यूज करून प्रिपोजिशनचा स्पॉट द एरर यूज केला आहे किंवा विचारला आहे. तर द रूम इज फिल्ड ऑफ पीपल, आपण असं कधीच म्हणत नाही की रूम इज फिल्ड ऑफ पीपल, आपण म्हणतो रूम ही लोकांनी भरलेली आहे. मीन्स रूम इज फिल्ड विथ पीपल. द रूम इज फिल्ड विथ पीपल अँड यू विल हॅव टू प्रिसाइड ओव्हर दिस मीटिंग. प्रिसाइड ओव्हर, कधीही प्रिसाइडच्या सोबत आपण ओव्हर वापरतो. सो यू विल हॅव टू प्रिसाइड ओव्हर दिस मीटिंग मीन्स द रूम इज फिल्ड विथ पीपल. रूम लोकांनी भरलेली आहे आणि तुम्हाला प्रिसाइड ओव्हर दिस मीटिंग, तुम्हाला त्या मीटिंगला प्रिसाइड करायचं आहे. तर अशा प्रकारे इथं एरर्स आहे. मग काय करायचं, जेव्हा तुम्हाला म्हणतात की स्पॉट द एरर, तेव्हा तुम्ही सेंटेन्स आन्सर लिहिताना, आणि हो क्वेश्चन्स लिहायचे नाहीत, तुम्ही जेव्हा आन्सर लिहिताना तुम्ही जे चेंज केलं त्या चेंज केलेल्या वर्डच्या खाली तुम्ही काय करायचं बेटा, अंडरलाईन करायची. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे नॉन टेक्स्च्युअल पॅरेग्राफ. नॉन टेक्स्च्युअल पॅरेग्राफमध्ये पुन्हा आपण याच्यामधलं ग्रामर पाहूया, कारण बाकी गोष्टी तुम्हाला जमतात आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे फक्त ग्रामरचा पोर्शन आपण पाहू, त्याच्यामध्ये ग्रामरचे पोर्शन आपण कसा सॉल्व्ह करायचा. चला या पटकन. तर याच्यामध्ये अनसीन पॅरेग्राफमध्ये जो ग्रामरचा क्वेश्चन असतो त्या ग्रामरच्या क्वेश्चनमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला आयडियाज क्लिअर होत आहेत की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. बघा इथं WH क्वेश्चनला फ्रेम करायला सांगितलंय, आणि काय करतात की दिलेल्या सेंटेन्समधला कुठला तरी पार्ट असतो त्या पार्टला अंडरलाईन केलं असतं, आणि तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम करायचा आहे की अंडरलाईन पार्ट शुड बी द आन्सर, की जो अंडरलाईन पार्ट आहे तो आन्सर आला पाहिजे. म्हणजेच 20,000 मेट्रिक टन पर इयर इज इस्टिमेटेड ई वेस्ट फ्रॉम महाराष्ट्र, की एवढी जी ई वेस्ट आहे ते महाराष्ट्रामधून येते असं इस्टिमेट, एक असा अंदाज आहे की एवढी ई वेस्ट ही महाराष्ट्रामधून जनरेट होते. म्हणजेच किती ई वेस्ट ही महाराष्ट्रामधून जनरेट होते, आणि ज्या प्रकारे ज्या टेन्समध्ये क्वेश्चन विचारलाय त्याच टेन्समध्ये आपल्याला आन्सर द्यायचा आहे. तर काय म्हटलंय, किती ई वेस्ट, तर 20,000 मेट्रिक टन पर इयर इतकी ई वेस्ट क्रिएट होते, जनरेट होते आहे. म्हणजे तुम्हाला म्हणाल किती होत आहे, तर हाऊ मच तुम्हाला लिहिता येईल बेटा, हाऊ मच किती, कारण 1 2 3 4 अशी क्वांटिटी नाही आहे, त्याच्यामुळे हाऊ मेनी म्हणता येणार नाही. काय आहे ते, हाऊ मच किती,
हाऊ मच ई वेस्ट इज इस्टिमेटेड फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्रामधून किती ई वेस्ट ही जनरेट होते आहे किंवा किती ई वेस्ट जनरेट होईल याचं इस्टिमेट केलं गेलं आहे. तर हाऊ मच ई वेस्ट इज इस्टिमेटेड फ्रॉम महाराष्ट्र, किती ई वेस्ट इस्टिमेटेड आहे, अपेक्षित आहे. ओके, देन कॅडमियम इज एक्स्ट्रीमली टॉक्सिक. आणि हो, WH क्वेश्चन फ्रेम करताना आपण याच्या आधी पण बोललो आणि पुन्हा सांगतो की WH क्वेश्चन फ्रेम करताना बेटा लक्ष द्यायचं की WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब, मग तो टू बीचा फॉर्म असो, टू हॅवचा फॉर्म असो, की मग टू डूचा फॉर्म असो, किंवा मॉडल ऑक्झिलरी असो, कुठलं तरी हेल्पिंग वर्ब जे अपेक्षित आहे ते हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. त्यानंतर आपण पुढं सब्जेक्ट वापरतो आणि पुढं आपण मेन वर्ब आणि पुढं ऑब्जेक्ट वापरून आपण क्वेश्चन मार्क वापरतो. क्वेश्चन मार्क असणं अत्यंत गरजेचं, कारण तुम्ही WH क्वेश्चन फ्रेम करताय म्हणून क्वेश्चन मार्क महत्वाचा. तर ठीक आहे, कॅडमियम इज एक्स्ट्रीमली टॉक्सिक टू ह्युमन्स. यामध्ये कॅडमियम इज जेव्हाही तुम्हाला सेंटेन्समध्ये, आणि हा क्वेश्चन बेटा अपेक्षित आहे, बिलकुल हा क्वेश्चन येईलच अशी जवळपास 99% शक्यता आहे की एक्सक्लेमेटरी बनवायला सेंटेन्स तुम्हाला विचारतीलच. तर अशा वेळी जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की सेंटेन्सला एक्सक्लेमेटरी करा, तर अशा वेळी काय करायचं, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बला वेगळं करून घ्यायचं. कॅडमियम इज म्हणजे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब याला एक पार्ट वेगळा करून घ्यायचा आणि ॲडवर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह जो काही पुढे असेल त्याला वेगळा पार्ट करून घ्यायचा. म्हणजे एखादी गोष्ट टॉक्झिक आहे, एखादी गोष्ट एक्स्ट्रीमली टॉक्झिक आहे म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे, याला म्हणायचं एक, याला म्हणायचं दोन, आणि हा जो पार्ट आहे टू ह्युमन्स हा कॉम्प्लिमेंटरी पार्ट आहे. ठीक आहे, मग आता अशा वेळी काय करायचं, अशा वेळी जर सेंटेन्समध्ये पुढं नाऊन अवेलेबल असेल तर मग आपण वॉटनं करतो, म्हणजेच आपल्याकडे आर्टिकल आला आहे, पुढं नाऊन आहे, तर आपण वॉटनं करतो, नाहीतर आपण हाऊनं करतो. ठीक आहे, तर इथं कुठल्याच प्रकारचा आर्टिकल नाही आहे, म्हणजेच पुढं कुठलंही नाऊन नाही आहे, त्याच्यामुळे आपण हाऊनं करू की कॅल्शियम हे किती टॉक्झिक आहे, किती विषारी आहे, बापरे किती विषारी आहे. अशा वेळी काय करायचं, तर वॉट किंवा हाऊ यूज करायचं. आपण हाऊ यूज करतोय. ठीक आहे, त्यानंतर हाऊ यूज केल्याच्या नंतर आपण पहिले यूज करायचं बेटा जो ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब जो काही दिला असेल तो आपण यूज करायचा. तर आपण म्हणतो हाऊ टॉक्झिक, बापरे किती टॉक्झिक आहे, किती विषारी आहे. काय विषारी आहे रे, कॅडमियम इज. हाऊ टॉक्झिक कॅडमियम इज. आणि कुणासाठी रे, टू ह्युमन. आणि इथं एक्सक्लेमेटरी साईन. एक्सक्लेमेटरी साईन अत्यंत महत्त्वाची, कारण तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे. म्हणून हाऊ किंवा वॉट यूज करा. सगळ्यात पहिले आपण म्हणजे सेंटेन्सनुसार घ्यायचं, एकतर हाऊ यूज करायचं किंवा वॉट यूज करायचं. त्यासोबत नंतर काय यूज करायचं, नंतर आपण ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब यूज करायचा आणि त्यानंतर आपण सब्जेक्टवाला पार्ट यूज करून एक्सक्लेमेशन द्यायचं. आणि हे जे वर्ड्स असतात, जसे वर्ड्स कुठले आहेत, एक्स्ट्रीमली, सो, व्हेरी, या प्रकारचे जे वर्ड्स असतात हे वर्ड्स तुम्हाला इथून काढावे लागतात, कारण तुम्ही इथं एक्सक्लेमेशन यूज केलं आहे हाऊ किंवा वॉटच्या माध्यमातून. त्यामुळं पुन्हा तुम्हाला एक्स्ट्रीमली, सो असे वर्ड्स वापरण्याची काहीही गरज नाही. म्हणून आपण याला दोन पार्ट्समध्ये केलं, कॅडमियम इज अँड टॉक्झिक टू ह्युमन्स. मग तुम्हाला म्हणायचं आहे बापरे किती टॉक्झिक आहे, तर हाऊ टॉक्झिक कॅडमियम इज टू ह्युमन, म्हणजे टॉक्झिक लोकांसाठी किती घातक आहे, अशा प्रकारे. चला पुढे जाऊ. त्यानंतर म्हटलं बेटा आपला जो क्वेश्चन असतो कोणता, ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला वर्ड्स विचारतात किंवा व्होकॅब्युलरी विचारतात, तर त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला तुमच्यासमोर दिलं आहे की नाऊन फॉर्म्स. तुम्हाला माहिती आहे नाऊन फॉर्म्स, आणि हाही क्वेश्चन बरेचदा रिपीट होतो की नाऊन फॉर्म सांगा, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब कुठला तरी फॉर्म सांगा. तर इथं तुमच्याकडे काही 4 वर्ड्स आहेत आणि तुम्हाला त्या 4 वर्ड्सचे नाऊन फॉर्म्स सांगायचे आहेत. नाऊन फॉर्म्स. ठीक आहे, तर रिसायकलिंग, ॲक्च्युअली रिसायकलिंग हा स्वतःच नाऊन आहे, त्याच्यामुळे हा ऑलरेडी नाऊन आहे, काहीच प्रश्न नाही. डिसमॅन्टलिंग
हा सुद्धा बेटा ऑलरेडीच नाऊन आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हजार्डस, हजार्डस असणे एखादी गोष्ट ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला आपण नाऊन काय म्हणतो, हजार्ड. ठीक आहे. इम्यून, इम्यून याला म्हणतो बेटा आपण इम्युनिटी. बरोबर ऐकलं आपण, इम्युनिटी या प्रकारची. कोरोनाच्या काळात आपण इम्युनिटी हा वर्ड वारंवार ऐकला आणि शेवटी ज्याला इम्युनिटी चांगली होती त्यालाही झाला आणि ज्याला नाही व्हायचं त्यालाही झाला, सर्वांना झाला. सो इम्युनिटी. तर इम्युनिटी हा बेटा नाऊन फॉर्म आहे. ठीक आहे. तर या 4 याचे जर आपण नाऊन फॉर्म लिहिले तर आपल्याला 2 मार्क्स अगदी क्रेडिट केले जातात. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक मुद्दा सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो बेटा समरी रायटिंगचा. समरी रायटिंगच्या मुद्द्याला भान ठेवायचं की समरी रायटिंग तुम्हाला अनसीन पॅरेग्राफची समरी करायची आहे. ही समरी करताना अगदी ती 7-8 ओळींमध्ये यायला पाहिजे. पॅरेग्राफ देऊ नका, एकाच पॅरेग्राफमध्ये लिहा. त्यानं ते थोडी छोटी दिसेल, व्यवस्थित दिसेल आणि लिहिताना तो पॅरेग्राफ वाचल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामधले जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत फार डोकं लावायची गरज नाही. जर तुमच्याकडे चांगले कनेक्टर्स असतील तर तुम्ही 2 सेंटेन्सेसला म्हणजे कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सला तुम्ही सिंपल बनवून छोटं करू शकता. या प्रकारचे काही जर तुम्ही वापरले तर तुम्हाला मार्क्सही चांगले पडतील आणि तुम्हाला ते अगदी चांगलं तुम्ही त्याला इम्प्रेस करू शकाल चेक करणाऱ्याला. ठीक आहे. तर समरी रायटिंग म्हणजे काय असतं की त्या पॅरेग्राफमधला जे जे महत्त्वाचं आहे ते आपल्या भाषेमध्ये, अगदी इंग्लिशमध्ये पण आपल्या सिंपल लँग्वेजमध्ये त्यामधले वर्ड्स वापरून, थोडी आपली लँग्वेज वापरून आपण त्याला अशा प्रकारे प्रेझेंट करायचं की ते त्या दिलेल्या पॅरेग्राफमधली सर्वची सर्व कन्सेप्ट शॉर्टमध्ये याच्यामध्ये आली पाहिजे. आणि हो, त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की टायटल द्यायला विसरायचं नाही, बिकॉज इट हॅज मार्क्स. टायटलला मार्क्स असतात, त्यामुळं मार्क्स टायटल द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर आहे बेटा माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगचे व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, माहिती पण दिली आहे. पुढं जाऊ. पुढं आहे पोएट्री सेक्शन. या पोएट्री सेक्शनमध्ये पुन्हा तुम्हाला 2 पोएम्स दिल्या आहेत. पहिली पोएम दिली आहे क्वेश्चन आन्सर्स करण्यासाठी, दिली आहे बेटा माय फादर. माय फादर ट्रॅव्हल्स कुठली पोएम आहे? यस, रिटर्निंग फादर ना, फादर रिटर्निंग होम. ती पोएम आहे ज्यामध्ये आयसोलेट जीवन जगणाऱ्या एका वडिलांचं, एलियन जीवन जगणाऱ्या एका वडिलांचं चित्रण दिलं आहे आणि त्या वडिलांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि अगदी जबरदस्त ही पोएम आहे. तर या पोएममधल्या अगदी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी घेऊ. बाकी क्वेश्चन आन्सर्स तुम्ही करणारच आहात. अगदी काही महत्त्वाच्या गोष्टी त्या म्हणजे, एक म्हणजे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स विचारतील. पर्सनल रिस्पॉन्स सांगताना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अगदी तुमच्या मनाने पण वर्ड्स कुठून घ्यायचे, कारण की आपल्याला वर्ड्सचा प्रॉब्लेम आहे. तर वर्ड्स तुम्ही लेसनमधूनही घेऊ शकता, पोएममधूनही घेऊ शकता किंवा बाहेरचे घेऊ शकता. आणि देताना ज्या टेन्समध्ये क्वेश्चन असेल त्याच टेन्समध्ये आन्सर लिहायचं. इथं म्हटलं युअर पॅरेंट्स वर्क हार्ड फॉर यू. व्हॉट डू यू डू टू व्हॉट डू यू डू और विल यू डू इन रिटर्न. की तुमचे आईवडील, प्रत्येकाचेच आईवडील आपल्या मुलांसाठी म्हणजे तुमच्यासाठी भरपूर मेहनत घेतात, तर तुम्ही काय कराल. म्हणजेच याचा अर्थ इथं व्हॉट डू यू डू और व्हॉट विल यू डू म्हणजे तुम्हाला सिंपल प्रेझेंटमध्ये आणि सिंपल फ्युचरमध्ये विचारलं आहे तुम्ही, आणि मधा स्लॅश दिले तर तुम्ही 2 पैकी कुठल्या तरी एका प्रकारे लिहू शकता. पण ते लिहिताना जर प्रेझेंटमध्ये लिहाल तर मग पूर्ण प्रेझेंटमध्येच लिहा आणि फ्युचरमध्ये लिहाल तर फ्युचरमध्येच लिहा. ज्या टेन्समध्ये क्वेश्चन विचारला आहे त्याच टेन्समध्ये आन्सर द्यायचं. त्यानंतर पिक आउट सिमिली. सिमिलीचं एक्झाम्पल सांगा. सिमिली काय असतो? सिमिली म्हणजे 2 वेगवेगळ्या अनलाईक ऑब्जेक्ट्समध्ये कंपॅरिझन होते आणि होताना लाईक आणि ॲज या प्रकारचे वर्ड्स यूज केले जातात, त्यांना आपण सिमिली म्हणतो. ठीक आहे. म्हणजे 2 डिफरंट ऑब्जेक्टमध्ये सिमिलॅरिटी दाखवण्याचा प्रयत्न सिमिलीमध्ये केला जातो. याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की असं म्हटलं आहे की जेव्हा ते ट्रेनमधून फादर उतरतात तेव्हा काय म्हटलं आहे की ते अशा प्रकारे उतरतात जणू काही, काय म्हटलं आहे बघा, एखाद्या सेंटेन्समधून एखादा शब्द पडावा. बघा, लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. एखाद्या मोठ्या सेंटेन्समधून एखादा शब्द बाहेर यावा, त्या प्रकारे मोठ्या लांबलचक ट्रेनमधून वडील बाहेर येतात. मीन्स इथं
father has been compared with words and train has been or train has been compared with long sentence. इथं अशा प्रकारे आणि यूज केला आहे शब्द लाईक, म्हणजेच इथं त्यांनी सिमिली यूज केलेली आहे. ओके. त्यानंतर बऱ्याच लोकांना कन्फ्यूज करणारा जो प्रश्न आहे किंवा त्रास देणारा तो आहे बेटा, कंपोज 4 to 6 लाईन्स ऑन माय पॅरेंट्स. माझ्या पॅरेंट्सवर 5 ते 6 लाईन्स लिहा. आता इथं तुम्हाला पोयम कंपोज करायचे म्हणजे तुम्हाला काही त्या दर्जाचे म्हणजे तुम्हाला कवी थोडी ना व्हायचं आहे. आपला पेपर आहे ट्रिकी, थोडा ट्रिक यूज करून लिहा. इथं तुम्ही माय पॅरेंट्सच्या संदर्भानं कोणत्याही 4 लाईन लिहा. तुम्हाला असं म्हटलेलं नाही की इथं राईम्स असल्या पाहिजे. तुम्ही फ्री वर्समध्ये लिहा, म्हणजे कुठला शब्द कुणाशी जुळला नाही तरी चालेल. एखाद्या पॅरेग्राफप्रमाणे 4 ओळी लिहून ठेवा, म्हणजे ज्याला कुठलाच राईम नसलं तरी चालतं. फक्त कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये यूज करायची, माय पॅरेंट्स, की आपले पॅरेंट्स आपल्यासाठी काय करतात आणि त्यांना रिटर्नमध्ये आपण काय देतो. अशा प्रकारे काहीतरी आपण लिहून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला त्याला मार्क्स द्यायला जागा असली पाहिजे. पण लिहून ठेवायचंच, खाली सोडायचं नाही. त्यानंतर अप्रिसिएशन आहे मनी या पोएमचं. आणि मनी या पोएममध्ये तुम्हाला आपण ऑलरेडी अप्रिसिएशन्स अपलोड केलेले आहेत. ते अप्रिसिएशन्स तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन पाहू शकता. आणि हो, अगदी फ्रीमध्ये ॲप अवेलेबल आहे. तर आता तुमच्याकडे वेळ एवढा नाही आहे, पण चालेल की तुम्ही पुढची बॅच कदाचित ते चांगल्या प्रकारे करेल. तुम्हाला पॉईंट्स प्रत्येक वेळी दिलेले असतीलच असं नाही आहे. जर पॉईंट्स दिलेले असले तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर दिलेले नसतील, कारण की शेवटच्या सप्टेंबरच्या पेपरमध्ये पॉईंट्स दिलेले नव्हते, त्यामुळे पॉईंट्स जर दिले असले तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण दिलेले नसले तरी ते पॉईंट्स तुम्हाला लर्न होतात. अगदी सिम्पल पॉईंट्स आहेत, त्यामुळे ते पॉईंट्स लर्न करून जायचे आणि पॅरेग्राफ पॅटर्ननं लिहायचं, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल लिहायला. ओके, ठीक आहे, चला पुढे जाऊ. त्यानंतर बेटा रायटिंग स्किल. रायटिंग स्किलला आपण थोडं सोडतो आहोत, कारण की हे टाईम कन्झ्युम करेल. त्यामुळं आपण डायरेक्ट जातोय आपल्या नॉवेल सेक्शनला. तर नॉवेल सेक्शनमध्ये थोडं ब्लर येईल, तेव्हा तुम्ही थोडी त्याची क्वालिटी, व्हिडिओची थोडी क्वालिटी वाढवून द्याल. चला, आता तुम्हाला म्हटलं आहे लिटररी जॉनरा. लिटररी जॉनरा काय बेटा, नॉवेल हा लिटररी जॉनरा यूज केलेला आहे. लिटररी जॉनरा आहे नॉवेल. आणि त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला माहिती आहे, अगदी पहिला जो क्वेश्चन आहे तो 4.1 या हिस्ट्री ऑफ नॉवेलवर असेल. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुम्हाला हा मी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आहे, पण तरी तुम्हाला जर काही शंका असेल तर आपण त्याला पुन्हा समजून घेतोय, काही टेन्शन नाही आहे. बघा, तुम्हाला इथं म्हटलं आहे ट्रू ऑर फॉल्स. कॅरेक्टर्स डिस्क्राइब्स द बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर इन द स्टोरी. जे कॅरेक्टर्स नॉवेलमध्ये मांडले जातात, ते कॅरेक्टर्स ज्या प्रकारे डिस्क्राईब केले जातील, त्यांचं जे बिहेवियर आहे ते त्या कॅरेक्टर्समधून एक्सपोज होतं किंवा ते कॅरेक्टर्समधून कन्वे होतं रीडरला. तर यस, इट इज ट्रू. आणि हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही नीट ते वाचलं असेल तेव्हा. काळजी करायची नाही, हिम्मत ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा. उद्या तुम्हाला सर्वच सर्व आठवणार आहे, काही काळजी नाही. तर कॅरेक्टर हे डिस्क्राईब करतं का कॅरेक्टरला स्टोरीमध्ये? बिलकुल डिस्क्राईब करतं, याला आपण म्हणू ट्रू. आणि हो, स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स लिहिताना स्टेटमेंट लिहायचे. स्टेटमेंट पूर्ण लिहायचं आणि पुढं ट्रू ऑर फॉल्स लिहायचं, ठीक आहे. त्यानंतर मेन कॅरेक्टर इन द स्टोरी इज रेफर्ड टू ॲज द नॉवेला, की जे नॉवेलमधलं जे लिडिंग, द मेन कॅरेक्टर इन द स्टोरी इज रेफर्ड. द मेन कॅरेक्टर इन द स्टोरी इज रेफर्ड टू ॲज काय असतं? मेन कॅरेक्टर प्रोटॅगोनिस्ट असतो, नॉवेला नसतं. नॉवेला हा वेगळा प्रकार आहे, एक लिटररी प्रकार आहे नॉवेला. तर हे फॉल्स आहे. देन द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड अँटोगोनिझम. अँटोगोनिस्ट किंवा अँटोगोनिझम असतं का? बिलकुल नाही, अँटोगोनिझम नसतं. तो कॉन्फ्लिक्ट वगैरे असतो, की स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस, दोन अपोजिट फोर्सेसमध्ये, मग तो पर्सन असेल, सिच्युएशन असेल, कोणी असेल, त्या अपोजिट फोर्सेसमधलं जे स्ट्रगल आहे त्याला अँटोगोनिझम म्हणत नाहीत. त्यानंतर थीम, म्हणजे हा फॉल्स आहे. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. बिलकुल ट्रू. थीम इज द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल. थीम काय असते? सेंट्रल आयडिया असते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर बेटा पहा, चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द ब्रॅकेट.
ज्या मुलांनी माझे क्लासेस रेग्युलर केले आहेत तो मुलगा या क्वेश्चनला अगदी 4.1ला अगदी सहज सोडवू शकतो, काही टेन्शन नाही आहे. बघा, द कॅरेक्टर्स इन दी, कशामधले कॅरेक्टर्स, तर बघा कॅरेक्टर्स इन दी नॉवेल, कोणतं नॉवेल, इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स, इतर कॅरेक्टर्स सोबत ते हे करतात, इंटरॅक्शन करतात, अँड अंडरगो प्लॉसिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. एव्हरीडे एक्सपिरियन्सेसला एक्सप्लेन करणारं कोणतं असेल, रिअलिस्टिक की युटोपियन. तुम्हाला आठवतं का युटोपियन नॉवेल कोणतं आहे, युटोपियन किंवा डिस्टोपियन नॉवेल कोणतं आहे, जे आयडियल सोसायटी संदर्भात सांगतं, अशी सोसायटी, स्वप्नातली सोसायटी जी आयडियल सोसायटी आहे अशा प्रकारच्या सोसायटीबद्दल सांगणारं हे आहे युटोपियन किंवा डिस्टोपियन. म्हणजेच उरलं काय बेटा, रिअलिस्टिक. आन्सर आहे रिअलिस्टिक, की रिअलिस्टिक नॉवेल जे असतं ते रिअलिस्टिक नॉवेल कधीही रियालिटीवर आधारित आहे, सोबतच ते नॉवेल एव्हरीडे एक्सपिरियन्सेस एक्सप्लेन करतं, आणि याच नॉवेलला आपण काय म्हणतो, नॉवेल ऑफ मॅनर्स सुद्धा म्हणतो, नॉवेल ऑफ मॅनर्स सुद्धा आपण म्हणतो. त्यानंतर आहे की असं कोणतं नॉवेल आहे जे प्रोटॅगोनिस्टच्या जीवनातील ॲडव्हेंचर्स सांगतं. जो प्रोटॅगोनिस्ट डिसरेप्युटेड आहे आणि एक्सेंट्रिक आहे, एसेंट्रिक असणाऱ्या आणि डिसरेप्युटेड असणाऱ्या त्या प्रोटॅगोनिस्टच्या जीवनातील एपिसोडिक फॉर्ममध्ये सांगण्यात येणारी सर्व जर्नी कुठलं नॉवेल आहे, तर तुम्हाला माहिती आहे पिकरेक्स नॉवेल. जेव्हा जेव्हा पिकरेक्स नॉवेल येईल तेव्हा एक वर्ड लक्षात ठेवायचा, पिकारो. पिकारो. आणि याच्यामध्ये डिसरेप्युटेड किंवा एसेंट्रिक असणारा जो पर्सन आहे त्या व्यक्तीच्या जीवनातील ॲडव्हेंचर्स एक्सप्लेन केले जातात. रिअलिस्टिक नॉवेल तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. त्यानंतरचं पुढचं नॉवेल आहे बेटा, या नॉवेलमध्ये काय, द सोसायटी दॅट हॅज बीन एक्सप्लेन्ड, that has been conveyed in the novel, ती सोसायटी जर if it possesses काय पजेस करत असेल, आयडियल क्वालिटी जर पजेस करत असेल तर ते डिस्टोपियन नॉवेल आहे. अगदी सहज, तुम्हाला पण माहिती आहे, पिकरेक्स बद्दल आपण आत्ताच चर्चा केली. त्यानंतर इन द नॉवेल, कोणत्या नॉवेलमध्ये द नॉवेलिस्ट नरेट्स द कॅरेक्टर्स थॉट्स ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर, की कोणत्या प्रकारचं नॉवेल आहे ज्याच्यामध्ये नॅरेटर्सच्या किंवा नॅरेटरच्या मनामध्ये येणारे जे थॉट आहेत किंवा कॅरेक्टर्सचे जे थॉट आहेत ते अगदी वन बाय वन त्याच्यामध्ये अगदी ग्रॅज्युअली मांडले जातात. अगदी साधी गोष्ट आहे की इनर काही थॉट्सबद्दल बोलले आहेत, आणि जेव्हा आपण थॉट्सबद्दल बोलतो तेव्हा युटोपियन नॉवेल बिलकुल येत नाही. युटोपियन नॉवेल काय, आयडियल गोष्टींबद्दल बोलणारं, तर कॅरेक्टर्सच्या थॉटबद्दल बोलणारं नॉवेल आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, तर ते आपण आन्सर लिहायचा. अशा प्रकारे तुम्ही 4.1 कंप्लीट करता. अगदी आपण शेवटावर आहोत, 4.1 आपण कंप्लीट करतो. त्यानंतर येतो आपलं 4.2. यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे ब्रिंग आउट द कॉन्ट्रास्ट इन द कॅरेक्टर ऑफ मिस फिलिप अँड डेनहॅम. डेनहॅम आणि मिस फिलिप यांच्या दोघांच्या कॅरेक्टर्समधलं जो कॉन्ट्रास्ट आहे, जो विरोधाभास आहे तो सांगा. तुम्हाला अगदी माहिती आहे कोण आहेत मिस फिलिप. मिस फिलिप ही या वन ऑफ दी टीचर्स आहेत, आहेत, आणि डेनहॅम हा तो स्टुडंट आहे जो पीटीला अपोज करतो, जो पीटीबद्दल सांगतो की पीटी आम्हाला मान्य नाही किंवा ती काय आहे, अननेसेसरी आहे. मिस फिलिप कोण आहेत, मिस फिलिप त्या व्यक्ती आहेत की स्टेजवर जी 3 लोक बसलेली होती त्या 3 लोकांपैकी, यस, डेल इव्हन्स सोबत आणि बाकीच्या 2 लोकांसोबत असणारी जी तिसरी व्यक्ती आहे त्या मिस फिलिप आहेत. आणि मिस फिलिप्स ज्या अत्यंत फ्रेल समजल्या जातात, ज्या अत्यंत ॲबसेंट माइंड समजल्या जातात, ज्यांचं इम्प्रेशन पडत नाही, ज्यांना अगदी कमी बोलणारी व्यक्ती समजली जाते, ज्यांना असं म्हणतात की ज्यांना डोकं नाही असं समजलं जातं, ती लेडी अगदी ठामपणे आपल्या मुद्द्याला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते, ती या प्रकारची आहे. आणि डेनहॅम हा ॲरोगंट आहे, डेनहॅम हा थोडा रूड आहे, आणि डेनहॅम हा अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. या अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. या गोष्टीमधला कॉन्ट्रास्ट तुम्हाला सांगायचा असतो. ठीक आहे, जर तुम्ही कॅरेक्टर्स नीट केले असतील, स्टोरी नीट करा आणि कॅरेक्टर्स नीट करा, तेव्हा तुम्ही हे क्वेश्चन्स अगदी सहज सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर येतं व्हेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँक्शियसली, जस्टिफाय द नॅरेटर्स अँक्झायटी,
की नॅरेटर्स का बरं अँक्शियस होता, असा काय प्रॉब्लेम होता की नॅरेटर अँक्शियस होता. मग आपण लिहितो की नॅरेटर अशा लोकांना शिकवत आहे की जी लोक हू हॅव नॉट हू हॅव नॉट और ज्यांना कुठल्याच प्रकारचा हू डिड नॉट हॅव एनी टच ऑफ दॅट ॲरिस्टोक्रेसी, हू डिड नॉट हॅव एनी टच ऑफ एज्युकेशन, ज्यांना काही इंटरेस्ट नव्हता एज्युकेशनमध्ये, अशा सोसायटीतील मुलं जी डिफिडंट होती, जी ॲरोगंट होती, अशा प्रकारची मुलं आज स्टेजवर जाऊन अगदी मुलींना मिस म्हणतात, अगदी रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहेत. हा जो त्यांच्यामधला एक मोठा चेंज आहे तो चेंज त्याला दिसतोय आणि प्रत्येकजण स्वतःला प्रेझेंट करतोय. तेव्हा अगदी एखाद्या आईप्रमाणे किंवा अगदी एखाद्या वडिलाप्रमाणे तो आपल्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स किंवा विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन पाहायला अगदी अँक्शियस आहे की नेमकं त्यानं जे काही एफर्ट्स केले ते एफर्ट्स खरे झाले का, ते एफर्ट्स फ्रुटफुल झाले का, हे चेक करायला तो बसलाय. त्यामुळे म्हटलं की तो अगदी अँक्शियस होऊन त्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रेझेंटेशनची वाट पाहतोय. त्यानंतरचा आणखी एक सोपा क्वेश्चन आहे ज्यामध्ये म्हटलंय कुणी कुणाला म्हटले, ज्यामध्ये तुम्हाला सांगायचं असतं जसं फॉर एक्झाम्पल व्हाय डू यू नॉट कर्स मी, इट वॉज माय फॉल्ट, की तुम्ही मला का बरं म्हणत नाही की माझा हा फॉल्ट आहे म्हणून तुम्ही मला म्हणायला पाहिजे, तुम्ही मला का बरं दोष देत नाही, असं कोणा म्हटलं होतं, पासपोर्टूनं म्हटलं होतं. कुणाला म्हटलं होतं, फिलियस फॉगला म्हटलं होतं. आपण म्हणतो ना क्या चल रहा है, फॉग चल रहा है, ठीक आहे. तर पासपोर्टूनं फिलियस फॉगला म्हटलं होतं. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येतात ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं जातं हू सेड टू होम, कुणी कुणाला म्हटलं, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला क्वेश्चन आहे की सर फॉग्यू मी, अ मोस्ट अनफॉर्च्युनेट रिसेम्बलन्स रॉबर अरेस्टेड 3 days अगो, यू आर फ्री. म्हणजेच तुम्हाला आठवत असेल की त्या कस्टम प्रिझनमध्ये कशा प्रकारे फिलियस फॉगला फिक्स यांनी फक्त शक करून, त्यांना त्यांची शंका आली म्हणून त्यांनी अनेक दिवस त्यांचा पाठलाग करून त्यांनी शेवटी लिव्हरपूलला अटक केली. आणि लिव्हरपूलला अटक केल्याच्या नंतर अगदी शेवटच्या क्षणाला जेव्हा त्यांना जवळजवळ असं वाटलं होतं की आपण बेट हरलो, तेव्हा शेवटच्या क्षणाला त्यांना सोडण्यात आलं. आणि जेव्हा ते सोडायला त्यांना गेले, म्हणजे जेव्हा त्यांना ते न्यूज द्यायला गेले जेलमध्ये की येस इट वॉज माय मिस्टेक, ही माझी चूक होती की अगदी सारखेपणा असल्यामुळं तुम्हाला मी पकडलं आणि 3 दिवस आधीच तो जो चोर आहे, तो रॉबर आहे, तो 3 दिवस आधीच पकडला गेला, त्यामुळं तुम्हाला आम्ही सोडतो. हे सांगताना तुम्हाला अगदी स्टार्ट कुठून करावं लागेल. स्टार्ट करताना बेटा जेव्हाही तुम्ही हा क्वेश्चन लिहाल, स्टार्ट करताना एखाद दोन सेंटेन्स तुम्ही त्या पूर्ण नॉवेलच्या संदर्भात लिहायचे, म्हणजे तिथं इम्प्रेशन क्रिएट होतं आणि जागा थोडी मोठी होऊन जाते, ठीक आहे. त्यानंतर शेवटचं आहे बेटा आपलं, थोडा स्पीड जास्त होतोय मला माहिती आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि शेवटचा दिवस आहे आपला म्हणून आपण लवकर करतोय. तर त्यानंतर बेटा डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन द लाईट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इन अबाउट 50 वर्ड्स, की खाली दिलेले सेंटेन्सेस किती महत्त्वाचे किंवा सेंटेन्स किती महत्त्वाचे एक्सप्लेन करा. द ट्रायो, होम्स, वॅटसन अँड मेरी डिसाइड टू व्हिजिट लायसियम थिएटर, की हे तिघे ठरवतात की त्यांना लायसियम थिएटरमध्ये काय करायचं आहे, ठरवतात की लायसियम थिएटरमध्ये आपल्याला जायचं आहे. मग तुम्हाला स्टार्ट कुठून करावं लागेल, की शी हॅड बीन रिसिव्हिंग व्हॅल्युएबल पर्ल्स, आणि आज तिला लेटर आलं त्यामुळं शी टूक दॅट लेटर टू, और शी केम विथ द लेटर कशासोबत, टू डिस्कस विथ शेरलॉक होम्स. आणि मग पुढे तुम्हाला तो मुद्दा समोर घेऊन जायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही त्या मुद्द्याला न्याय द्यायचा. त्यानंतर अशा प्रकारचे क्वेश्चन्सही तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील ज्यामध्ये तुम्हाला काही अल्टरनेटिव्स दिले आहेत, तुम्हाला काही वर्ड्स दिले आहेत आणि तुम्हाला फक्त योग्य ठिकाणी योग्य वर्ड तिथं टाकायचं आहे. एवढं सोपं काम आहे, पण ते कुणाला सोपं आहे, ज्याने नीट ते नॉवेल वाचलं असेल आणि समजून घेतलं असेल. तर बघा काय म्हटलं आहे, मेजर शॉल्टो अँड कॅप्टन मॉस्टन वेअर स्टेशन्ड हिअर, कोणत्या ठिकाणी दोघंचे सेम ड्युटीवर होते आणि कुठे इन्चार्ज होते,
तर अंदमान आयलंडवर ते इन्चार्ज होते. चला नेक्स्ट. द रेसिडेंट्स ऑफ शेरलॉक होम्स अँड डॉक्टर वॅटसन, दिस वॉज द प्लेस विच मेरी मॉस्टन केम टू. हे तेच ठिकाण आहे जिथं मेरी मॉस्टन किंवा मेरी मॉस्टन ह्या ॲडवाईस घ्यायला आल्या होत्या. कोणतं ठिकाण आहे ते ठिकाण आहे बेकर स्ट्रीट. म्हणजे यांच्या राहण्याचा जो एरिया आहे तो आहे बेकर स्ट्रीट. त्यानंतर जोनाथन स्मॉल वॉज अ ग्रेट कीपर ॲट अ फोर्ट्रेस हिअर व्हेन ही वॉज फोर्स टू बी अँड कंप्लाइज इन दी थेफ्ट ऑफ राजाज ज्वेल. तर कुठं जोनाथन स्मॉल वॉज अ गेट कीपर. जोनाथन स्मॉलला तो गेटकीपर होता. कुठं होता गेटकीपर तो? आग्रा. कुठं होता? आग्र्याला तो गेटकीपर होता. ठीक आहे ना, आग्र्याला गेटकीपर होता. इथं काय म्हटलंय? कुठं राहणं होतं? बेकर स्ट्रीटला राहणं होतं. मग राहिलं चौथं. दिस इज द प्लेस मेरीज फादर स्टेड ॲट व्हेन ही कम्स टू लंडन. की शेवटी जेव्हा त्यांनी लेटर पाठवलं होतं आणि तिला भेटायला बोलावून घेतलं होतं, कारण ती कुठं होती? ती हॉस्टेलला राहायला होती आणि बोर्डिंग स्कूलमधून तिला बोलावून घेतलं होतं की मी अगदी वर्षभराची सुट्टी काढून आलेलो आहे, तर तुम्हाला भेटायला ये. तर तिला भेटायला कुठल्या हॉटेलमध्ये बोलावलं होतं वडिलांनी? तर येस, हॉटेलचं नाव दिलं आहे लँगम हॉटेल. प्रश्न अगदी सोपा आहे, फक्त काय आहे, तुम्ही जर वाचलं असेल तर तुम्हाला ते समजेल आणि वाचलं नसेल तर तुम्हाला ते समजणार नाही. अशा प्रकारे बेटा आपण हा पेपर अगदी शॉर्टमध्ये आणि स्पीडमध्ये समजून घेतला. आणि तरी तुम्हाला काही शंका असली तर सकाळी मला फोन करा आणि विचारा. आणि हो, पुन्हा एकदा तुम्हाला बेस्ट ऑफ लक. जर अभ्यास केला असेल तर निश्चित तुम्हाला आठवेल आणि आठवलं पाहिजे. आणि तुम्ही एकच काळजी घ्या की एकही क्वेश्चन रिकामा सोडायचा नाही. प्रत्येक क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं, प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर लिहायचं. एकही क्वेश्चन रिकामा सोडायचा नाही. थँक्यू सो मच.